बुंदेलखंडात हिऱ्याच्या खाणी होत्या, अत्यंत मौल्यवान, आणि तेच पुंज हिरे त्या खाणीत सापडत. त्यातील उत्तम उत्तम हिरे मोगल बादशाच्या जवाहरखान्यात जमा होत. शाही तख्ताची, अलंकाराची आणि जनान्याची शोभा वाढविण्यासाठी बुंदेलखंडचे हिरे आणि हिरकण्या बादशाच्या कदमी नजर होत. ताजमहलासारख्या इमारतीवरही शहाजहानाने बुंदेलखंडातील हिरे जडविले होते. अकबरच्या वेळेपासूनच ते शाही सेवेत जडविले जात होते. बुंदेलखंडात पन्ना येथे हिऱ्याच्या खाणी होत्या, पण याहूनही अत्यंत तेजपुंज बुंदेली हिरे बुंदेलखंडात निर्माण होत होते, पण तेही वाहिले जात होते बादशाच्या पायावर. अत्यंत शूर, चिवट, हुशार क्षत्रियांची जात ही रजपूत, गढवाल, जाट किंवा मराठे यांच्या इतकीच शूर. किती तेजाळ हिऱ्यांची नावे सांगावीत! इंद्रमन बुंदेला, सुजनसिंह बुंदेला, शुभकरण बुंदेला अन अनेक असंख्य अगणित. कुणी सरदार म्हणून, कुणी शिपाई म्हणून शाही खिदमतीत रमले होते. एक बुंदेलकन्याही मोगल बादशाच्या जनानखान्यात पूर्वीच दाखल झालेली होती. बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य हरपले. हळू पावलांनी स्वाभिमानही निघून गेला. उरली मग मोगलांची सेवा फक्त. चंपतराय बुंदेला नावाच्या बुंदेला राजपुरुषही मोगलांची सेवा करीत होता. परंतु औरंगजेबाची मर्जी फिरली आणि चंपतरायभोवती संकटाचा वणवा पेटला. त्याच्या दुःखाची कहाणी सांगणाऱ्याला सांगवत नाही, ऐकणाऱ्याला ऐकवत नाही. वास्तविक शूर बुंदेलखंड स्वतंत्र होता. अकबर, जहागीर आणि शहाजहान यांनी बुंदेल्यांना गुलाम बनविण्याची शिकस्त केली आणि बुंदेल्यातील फितुरीमुळे मोगलांना त्यात बरेचसे यशही आले. एका बुंदेल्याने आपली कन्या शहाजहानला दिली आणि न दिलेल्या इतर कित्येक बुंदेलकन्या मोगलांनी पळवून जनानखान्यात भरल्या. चंपतरायला हे काहीही सहन झाले नाही. त्याने स्वातंत्र्यासाठी शहाजहानशी युद्ध चालू ठेवले. पुढे औरंगजेबाने शहाजहानविरुद्ध बंड केले तेव्हा त्याने चंपतरायला मोठी आश्वासने देऊन मदतीला बोलाविले. चंपतरायही आला. शामूगडच्या युद्धात औरंगजेबाच्या बाजूने चंपतने अलौकिक पराक्रम केला. औरंगजेब विजयी झाला, बादशाह झाला आणि नंतर त्याने चंपतला 12,000 सरदारी दिली. 1 वर्ष गेले आणि त्यानंतर चंपतवर फौजा पाठवून त्याची ससेहोलपट सुरू केली. त्याची फिकीर आरंभिली. चंपतरायाची स्थिती राणा प्रतापहून भयंकर झाली. घर नाही, दार नाही, बायका मुलांची भेट नाही, वेळेवर अन्न नाही, निवांत झोप नाही, काहीच नाही. यशाची किंचितही आशा नाही. भयंकर दारुण स्थितीत तो अहर्निश औरंगजेबाशी झुंजत होता. अखेर प्राणावर उदार होऊन लढता लढता चंपतराय बुंदेल ठार झाला. ऑक्टोबर 1661. आपला पती रणांगणावर मरण पावलेला समजताच त्याच्या प्रिय पत्नीने तलवारीखाली आपली मान काटून प्राणत्याग केला. ऑक्टोबर 1661. चंपतराय आणि राणी कालीकुमारी यांच्या संसाराची दाणादाण उडाली. त्यांना 5 पुत्रे होते, पण अगदी लहान थोरला पुत्र अंगद हा फार तर 14 वर्षाचा असावा. दुसरा मुलगा छत्रसाल हा 11 वर्षाचा होता. बाकीचे तिघे त्याहूनही लहानच. आईबाप आपल्या माना तलवारीला देऊन मरून गेले. पण मग या 5 पिलांची काय दशा वाताहत झाली. या 5त छत्रसाल हा विशेष तेजाचा होता. 5तला पार्थ. त्याची बुद्धी आणि दृष्टी चौफेर फिरत होती. आपण असे हालात का? कोणी अन का ही गत केली आपली? यातून आपल्याला पुन्हा सावलीचे सुख मिळणार नाही. अजून पंखही न फुटलेले तो पक्षी जगाच्या जागी फडफड आणि तडफड करीत होता. यातच 1 वर्ष उलटले, 4 वर्षे उलटली. छत्रसाल तारुण्याच्या सरहद्दीवर येऊन उभा राहिला. भाळावरती आडवा हात धरून तो भाग्योदयासाठी पूर्व शोधित होता आणि त्याला अपूर्व आधार दिसला. मिर्झाराजे जयसिंह. याच वेळी इसवी सन 1665 प्रारंभी मिर्झाराजे दख्खनच्या स्वारीवर निघाले होते. शिवाजी म्हणून कोणी एक राजा दख्खनच्या शाही दौलतीत धुमाकूळ घालीत आहे. भलताच धाडसी राजा आहे म्हणे हा. अजिंक्य मोगलांशी भांडतोय तो. म्हणजे केवढी त्याची छाती असेल. स्वतःचे राज्य मोडण्याची प्रतिज्ञा वाहिली म्हणे त्याने. स्वतःचे राज्य मांडण्याची प्रतिज्ञा वाहिली म्हणे त्याने. आणि ऐकावे ते अपरूकच. त्याने म्हणे औरंगजेबाच्या शाहिस्तेखाना मामाची बोटे तोडून गंमत उडवून दिली. कोणा एका अफजलखानाला छावणीनिशी फार बुडविला.
विलक्षणच. आणि त्या शिवाजीला मोडण्यासाठी आता आमेर जयपूरचा मिर्झा राजा निघाला आहे. आपणही मिर्झा राजांना भेटावे, त्यांच्या फौजेत नोकरी धरावी आणि नशीब काढावे असा विचार छत्रसालाच्या मनात आला. लगेच तो निघाला, मिर्झा राजांकडे आला. आपल्या भेटीसाठी चंपतराय बुंदेलाच्या छावा येत असलेला पाहून उदारधी मिर्झा राजांना आनंद झाला. अत्यंत सन्मानपूर्वक त्यांनी या मुलाचे भेट घेतली व त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या लष्करात त्याला दाखल केले. शिवाजी राजांविरुद्ध मिर्झा राजांबरोबर छत्रसाल दक्षिणेत निघाला. दिलेर खान हिंद अर्थात लष्करात होताच. फौजा दक्षिणेत आल्या, पुण्यात आल्या. तिकडे तिकडे चकमकी उडू लागल्या. पुरंदरला वेढा पडला, वज्रगड काबीज झाला, मोगल बळापुढे मराठे परास्त झाले, शिवाजीराजा शरण आला, तह झाला. लहानग्या छत्रसालाने आपल्या लहानग्या तलवारीने पुरंदरच्या झुंजीत खूप पराक्रम केला, पण तो गाजला नाही. कसा गाजणार? दिलेर, दाऊद, तुर्कताज, किरीय, राम राय वगैरे खानाच्या व सिंहाच्या गर्जनापुढे व तोफांपुढे छत्रसालाची कोवळी आरोळी अन बंदुकीची गोळी कोणाला ऐकू जाणार? युद्ध थांबले. शिवाजीराजा आग्र्याला गेला, कैदेत पडला. एके दिवशी पेटाऱ्यातून पळाला. छत्रसालाला कुतूहल वाटू लागले. शिवाजीराजाबद्दल पूर्वी फारसे कळत नव्हते, आताही कळून लागले ते थोडे थोडेच. आपणही शौर्य गाजवून मोठे व्हावे ही महत्वाकांक्षा त्याच्या हृदयात विस्तार करू लागली. मोठे व्हायचे म्हणजे काय? स्वतंत्र राजा, ते त्यालाही माहीत होते. मिर्झा राजांनी छत्रसालाला दिलेर खानाच्या हाताखाली दिले होते. पुढे मिर्झा राजे बऱ्हाणपुरास वारले. दख्खन सुभ्यावर मुअज्जम आला आणि दिलेर खान गोंडावनात देवगडाच्या स्वारीवर रवाना झाला. छत्रसालही दिलेर बरोबर गेला. देवगड गोड राजाच्या स्वराज्यात होता. दिलेरने तो जिंकून घेण्यासाठी त्याला मोर्चे लावले. लढाई सुरू झाली. छत्रसाल हिरिरीने लढू लागला. देवगडाचे गौंड योद्धे सामान्य नव्हते. युद्ध फार खर्चाने चालू झाले. प्राण आणि पैसा अपार खर्ची पडू लागला. छत्रसालाने शौर्याची खरंच कमाल चालविली. शेवटच्या एल्गारात तर छत्रसालाने प्राणाची पर्वा न करता बेभान होऊन युद्ध केले आणि देवगड काबीज झाला. छत्रसालाला असह्य जखमा झाल्या. अवघ्या 17व्या वर्षी त्याने शर्त केली. छत्रसालाच्या शौर्यामुळेच देवगडावर औरंगजेबाचे निशाण लागले. दिलेर खानाने या आलिशान विजयाची खबर औरंगजेबाला कळवली. बादशाह बेहद खुश झाला. त्याने दिलेरला गौरवाचे पत्र, वस्त्रालंकार, सरफराजीची बक्षिसे आणि बढतीची फर्माने पाठविली. देवगडावर आणि दिल्लीत दिलेरच्या नावाने नौबती झाडल्या. परंतु वास्तविक ज्याने खरा पराक्रम करून विजय मिळवला त्या छत्रसालाचे नाव कुणी घेतलेही नाही. औरंगजेबाकडून गौरवाचे अक्षरही आले नाही. दिलेरने छत्रसालाबद्दल काहीही लिहिलेले नव्हते. हा सर्व अन्याय छत्रसालाला त्या जखमांपेक्षाही असह्य वाटला आणि त्याच्या मस्तकात वादळ उठले. प्राण इरेला घालून झुंजायचे कोणासाठी? या औरंगजेबासाठी का त्याने आपल्याला सरदारी, जहागिरी, बढती द्यावी म्हणून? ही तरी हौस कशाला हवी? लाजिरवाणी गोष्ट आहे ही. ज्याने आपल्या घरादाराची दैना करून टाकली, आपल्या आईबापांना ससे होलपट केली, त्यांना ज्याने मरण्याशिवाय मार्ग ठेवला नाही, त्या वैऱ्याच्या दाराशी मुजरे घालीत आषाढभूत सारखे तोंड वेगाडीत उभे राहायचे. आईबापाच्या शत्रूची सेवा करणारा पुत्र नादान ठरतो. स्वाभिमानासाठी तलवारीखाली कटून प्राण देणाऱ्या चंपतरायचा आणि कालीकुमारीचा पुत्र औरंगजेबाची भाकर खात गुलामी करीत राहील तर दुनिया आणि तावीर खानवीस प्रलयापर्यंत त्याची निंदाच करतील. आपले घरदार गेले, आईबाप गेले, स्वराज्य तर केव्हाच गेले आणि आता उरलेली अब्रूही आपणच घालवायची. तो शिवाजीराजा पहा, काय केले त्याने? आईबापाचे आणि देवधर्मभूमीचे पांग फेडले. दिल्लीला जड झाला. मोगलांच्या उरावर टाच रोवून सारे नवे जुने अपमान त्याने धुवून काढले आणि आपण बिचारा रानगट, आपण शूर हिंदू गौंडाचे राज्य बुडवून औरंगजेबाच्या घशात घातले. वर आणखी इच्छा काय तर औरंगजेबाने आपले कौतुक करावे, जहागीर द्यावी, कुलागार लाचारी ही नोकरी करायची तर त्या पुण्यकार शिवाजीराजांची नोकरी कर. त्याच्यासाठी प्राण वैर औरंगजेबाने केलेल्या तुझ्या घराण्याच्या नाशाचा शिवाजीच्या पदरी नोकरी करून सूड घे. शिवाजीराजाकडे जा
आजवर औरंगजेबाची फुकट सेवा केलीस. छत्रसालाच्या डोक्यात अशा प्रकारचे विचार सारखे घोळू लागले. त्याचे मन अगदी बेचैन होऊन गेले. शिवाजीराजेचे गुण त्याच्या हृदयात कोरले गेले. पुढे दिलेर व मुअज्जम यांचे भांडण जोरात सुरू झाले. दिलेर माळव्यात पडून गेला. औरंगजेबाने काही काळ दिलेरला उत्तरेतच थांबवून घेतले. छत्रसालही त्याच्याबरोबर तिकडेच होता, पण त्याचे बेचैन मन सारखे महाराजांकडे धाव घेत होते. पुढे महाराजांनी पुन्हा सुरत लुटली. दिंडोरीचा घोर संग्राम झाला. कारंजा फस्त झाले. बागलाणातील अहिंवत, साल्हेर, मार्कंडा वगैरे किल्लेही महाराजांनी घेतले. हा मराठा उठाव दडपून टाकण्यासाठी बादशहाने दिलेरखानास हुकूम सोडला की ताबडतोब दख्खनवर जा. त्याप्रमाणे गुजरातेत असलेल्या बहादूर खानासही त्याने हुकूम सोडला की दख्खनवर उतरा. दिनांक 9 जानेवारी 1671 अमरसिंह, चंदावतास व इतर राजपूत सरदारसही हेच हुकूम सुटले. स्वतः बादशाह वारंवार म्हणत होता की मीच जातो दख्खनवर, परंतु ती पोकळ डरकाळी होती. त्यात काही जीव नव्हता. बहादूरखान, दिलेरखान वगैरे सरदार निघाले. दिलेरच्या लष्करात छत्रसाल होता. छत्रसालचे काही जिवलग मित्रही त्याच्याबरोबर होते. फौजा झपाट्याने बागलाणच्या दिशेने दौडत निघाल्या. दिलेरखान दख्खनमध्ये येऊन पोहोचला व त्याची छावणी पडली. छत्रसालच्या मनातील शिवाजीराजांच्या भेटीची ओढ अतिशय उत्कट झाली. त्याने आपल्या मित्राच्या सह छावणीतून पसार होऊन थेट महाराजांची भेट घेण्याचे बेत केला. आणि एके दिवशी छत्रसालाने दिलेरखानाकडे जाऊन परवानगी विचारली की शिकारीस जाण्याची इच्छा आहे, तर मग मी जाऊ का? दिलेरखानाने या साऱ्या विनंतीला ताबडतोब होकार दिला. जा, खुशाल जा. छत्रसाल आपल्या साथीदारांसह अत्यंत उत्साहाने ताबडतोब निघाला. त्याला विलक्षण आनंद होत होता. आजपासून आपण वेगळे आणि पवित्र जीवन जगणार आहोत, हाच तो आनंद होता. सह्याद्रीचा दरीखोरी ओलांडीत हा 20 वर्षाचा बुंदेला युवक शिवदर्शनासाठी निघाला. जंगलातून जावे लागत होते. मुक्कामासाठी तंबू वगैरे साहित्य त्याने बरोबर घेतले होते. दिवसा सूर्यप्रकाशात प्रवास करायचा आणि रात्री अंधारात मुक्काम करायचा, असा क्रम त्या सर्वांनी ठेवला. हृदय आनंदाने उचंबळत होते, पण तरी पोटात भूक लागली होतीच. खायचे काय, तो प्रश्न छत्रसालाने फारच सोपा करून सोडविला होता. वाटेने रानटी पशूची शिकार करून त्यावर ताव मारीत होता तो व सर्वजण. जाता जाता वाटेत भीमा नदी आडवी आली. म्हणजे छत्रसाल पुणे प्रांतात शिवेवर येऊन पोहोचला. नदीला पाणी फार होते. पलीकडे जाण्यासाठी छत्रसालाने लाकडाचे तराफे बांधून भीमा पार केली. तेथून पुढची मजल सुरू केली. पुणे प्रांत ओलांडून छत्रसाल कृष्णाकाठी येऊन पोहोचला. कृष्णा नदी पार करून तो पुढे चालला. महाराजांची छावणी तेथून जवळच होती. महाराजांना छत्रसाल म्हणजे कोण हे अगदी उत्तम प्रकारे माहीत होते. औरंगजेबाने या मुलाच्या आईबापांची व घरादाराची कशी होरपळ उडवली हेही त्यांना माहीत होते. महाराजांची व छत्रसालाची भेट कदाचित पूर्वी मिर्झा राजांच्या छावणीत झालेली असावी, पण इतिहासाला मात्र नक्की काही माहीत नाही. छत्रसाल महाराजांच्या छावणीपाशी जाऊन पोहोचला. महाराजांना बातमी गेली. राजे छत्रसाल बुंदेला आले. छत्रसाल आले, महाराजास भेटावयास आले. सर्वांसच अत्यंत अचंबा वाटला. महाराजही विस्मित झाले. छत्रसाल राजे आपल्याकडे आले म्हणजे आश्चर्यच. हे कशाकरिता आले असतील? काय मनसुबा असेल त्यांचा? मोठे कुतूहल महाराजांच्या आणि सर्वांच्याच मनी दाटले. छत्रसाल छावणीत प्रवेशला व महाराजांच्या डेऱ्याकडे चालत निघाला. महाराज डेऱ्यात बसलेले होते. छत्रसाल येत असताना दूरवर समोर महाराजांना दिसला की आणि तत्क्षणी महाराज उठून उभे राहिले आणि आनंदाने त्यांचे स्वागत करीत करीत ते उद्गारले, हो आई, वीर छत्रसाल आई. छत्रसाल महाराजांसमीप आला. ज्या पुरुषाच्या दर्शनासाठी तो सह्याद्रीची गिरी, गव्हारे, नद्या, नाले, रानमाळ, गहन अरण्ये आणि विंचूकाटे पार करीत आला होता, तो राजपुरुष प्रत्यक्ष समोर दिसताच त्याला अत्यंत हर्ष झाला. अतिशय प्रेमाने, आदराने आणि आनंदाने त्याने महाराजांना वंदन केले. बुंदेलखंड आणि महाराष्ट्र एकमेकांना प्रेमभराने भेटले. महाराजांनी अतिशय प्रेम भावनेने त्या मुलाला आपल्यापाशी जवळ बसवून घेतले व म्हटले, छत्रसालजी, आपने इधर कैसी तशरीफ लाई? छत्रसालचा मुक्काम महाराजांच्या छावणीतच होता. तो औरंगजेबावर सूड उगविण्यासाठी महाराजांच्या पदरी नोकरी करावयास सिद्ध होऊन आला होता.
यथासमय महाराजांनी छत्रसालास जवळ बसून घेऊन म्हटले, छत्रसालजी, आपका पूरा किस्सा मुझे सुनाइए. दख्खनच्या सुलतानाला आणि हिंदुस्थानच्या बादशहाला त्याच्या तख्तासकट गदगदा हलविणाऱ्या शिवाजीराजाच्या तेजोवलयात प्रवेशलेला तो युवक छत्रसाल अगदी अल्पवकाशात व न कळत त्या तेजात मिसळून गेला. आपल्या घरातील मोठ्या माणसाला जितका मोकळेपणाने आपली सुखदुःखे सांगावी तितक्या मोकळेपणाने त्याने आपले मन महाराजांपाशी उघडे केले. त्याचे विचार अगदी सुस्पष्ट होते. आज बड़ा पछतावा हो रहा है मुझे. इन तरुकों के सर पे मेरा पिता चंपत राय ने अपनी तलवार आजमाई थी. क्यों मैं इन तरुकों का गुलाम बन के रहूं? नामुमकिन, नामुमकिन. सचमुच मैं आज तक मूर्ख ही था. तुर्कों की खिदमत करना और उसर खेत में पानी बरसाना, तुर्कों की खुशामद करना और गधे के अंग अत्तर चढ़ाना, ये दोनों अलग काम है. औरंगजेबा ने तख्त पर आते ही हम लोगों को परेशान करना शुरू किया. मंदिर मस्जिद बन गए. धर्म की शान गई. आणि छत्रसालाने आपल्या दुःखाची सारी कहाणी सांगून महाराजांना प्रार्थना केली की महाराज, मला तुमच्या पदरी घ्या. मी तुमच्या पदरी नोकरी करीन. तुम्ही छत्रसालाच्या हृदयातील दुःख, तळमळ आणि आकांक्षा पाहून महाराजांचे अंतःकरण सागरासारखे गहिवरून आणि उचंबळून आले. ते अर्थ कळकळीने आणि तितक्याच हरिरीने छत्रसालाशी बोलले. त्यांनीही छत्रसालापुढे आपले हृदय उघडे केले. त्याच्या प्रत्येक शब्द चैतन्याने रसरसलेला होता. महाराजांच्या भाषणाचा मराठी तर्जुमा असा. छत्रसाल, तुम्ही क्षत्रियाचे मुकुटमणी. तुम्ही बुंदेलखंडात जा आणि आपली मायभूमी जिंका. स्वदेशावर स्वराज्य करा. तुमच्यापासून आम्ही बिलकुल निराळे नाही. आपण एक आहोत. तुम्ही मोगलांचे मुलूक मारा, जिंका, त्यांच्या फौजा देशोधडीस लावा. तुर्काचा विश्वास बिलकुल धरू नका. तुर्क हे हत्ती असतील, पण तुम्ही सिंह आहात हे ध्यानात ठेवा. तुर्काच्या ठिकाणी विवेक असा तो कोणी पाहिलेलाच नाही. तुम्ही भेटीस गेला तर ते तुम्हासच जाळ्यात धरतात. मला श्री देवी भवानी सहाय्यकारी आहे आणि म्हणूनच मला मोगलांचे भय बिलकुल वाटत नाही. ते कपटाने या देशात आले, त्यास काढून लावा. आमच्यावर त्यांनी उमराव पाठविला आहे. तुर्कावर मी माझी तलवार धरली आहे. किचकाप्रमाणे आपण त्यांचा संहारच करावा. तुम्ही स्वदेशात जाऊन आपल्या फौजा जमवा. तुम्ही अंतःकरणात भगवान श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या तलवार हातात. तो सर्वांचा रक्षणकर्ता आहे, हा निर्धार असू द्या. क्षत्रियांची ही वृत्तीच बनलेली असावी की सदैव तलवारीने कमावून खावे. गायी, वेद आणि विद्याचा प्रतिपाळ करावा आणि अनाभाग घेऊन दुश्मनांना घायाळ करावे. तलवार धरीत असता जर देह पडला तर सूर्यमंडळ भेदून जाण्याचे पुण्य लाभते. रणांगणात ज्याला अजिंक्यपद मिळते तोच पृथ्वीपती म्हणून ओळखला जातो. तुम्ही महावीर मर्दाने आहात. तुम्ही राज्योपभोग घ्याल ही मला खात्री आहे. छत्रसाल, मी जर तुम्हाला येथेच माझ्या नोकरीत ठेवून घेतले तर सर्व कीर्तीचा, यशाचा वाटा मजकडेच येईल. तुम्हास काही मिळणार नाही. म्हणून जा. तुम्ही मोगलांच्या फौजा मारा. तुमची फत्ते मला माझ्या कानाने ऐकू द्या. केवढे विलक्षण, ओजस्वी वाणी आणि विचारसरणी ही! निराशा, भीती, पडखाऊपणा, लाचारी, न्यूनगंड, नामर्दपणा, आत्मघातकी परधार्जिनीपणा, स्वतःबद्दलचा अविश्वास किंवा भेकड उदात्तता याचा लेशही महाराजांच्या या शब्दात नव्हता. तो त्यांच्या अंतःकरणातच नव्हता तर ओठातून तरी उमटेल कसा? इथे आपल्या पदरी नोकरी करीत न बसता मायभूमीस जाऊन फौजा जमवून मोगलांना मारून काढून मायभूमी सोडवा, असा वीरश्रीचा आदेश महाराजांनी कुंवर छत्रसालाला दिला. उठा, औरंगजेबाविरुद्ध बंड करा, विजयी व्हा. तुम्ही केवढे सामर्थ्य आहेत या शब्दाचे, केवढे मोल आहे या मंत्राचे! महाराजांनी आपल्या स्वतःच्या जीवनाचे तत्वज्ञान आणि सारसर्वस्व छत्रसालाच्या हृदयात ओतले. उभयतांच्या अंतःकरणाचा मिलाप झाला. छत्रसालचे हृदय उचंबळले आणि शरीराचा अणुरेणू फुलून उठला. सर्वांग रोमांचित झाले. पौरुषाचा साक्षात्कार झाला. त्या तरण्या पोराच्या शरीरात काही विलक्षणच लहरी सळसळू लागल्या. महत्वाकांक्षा विजेच्या बल चपल्याने नाचू लागली. सारी पृथ्वी उचलून मोगलशाहीच्या मस्तकात घालण्याची
हिरिरी त्यांच्या अंगांगात उसळली. त्याने मनोमन प्रतिज्ञा केली की मीही माझी मायभूमी स्वतंत्र करीन, मीही स्वराज्याचा राजा होईन. आपल्याप्रमाणे बुंदेलखंडातील एक पुरुष स्वराज्यात स्थापना करण्याच्या महत्त्वाकांक्षेने उठत असलेला पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले. नंतर छत्रसाल आपल्या प्रतिज्ञा पूर्तीसाठी निघाला. अतिशय प्रेमाने महाराजांनी त्याला निरोप दिला. त्यांनी मोठ्या गौरवाने छत्रसालाच्या कमरेला तलवार बांधली. तेव्हा त्या वीराच्या मुखावर नवीनच तेज चमकू लागले. महाराज त्याला म्हणाले, छत्रसालजी, आप हे क्षत्रियों के सरताज, आप वापस लौटकर अपने वतन पर कब्जा कर लीजिए. अपनी सल्तनत जिंदा रखिए, आपसे हम जुदा नहीं है, ध्यान में रखिए. छत्रसाल निघाला मायभूमीकडे, बुंदेलखंडाकडे. गुलामगिरीचे बंध तोडून टाकण्याकरिता, स्वराज्य मिळवण्याकरिता तो पुढे चालला होता. अस्पष्ट आणि अदृश्य होत चाललेल्या महाराजांची आकृती त्याला जणू सांगत होती की जा, तुम्ही मनात आणा वाटेल ते करू शकाल, जा, तुम्ही विजयी व्हाल.